आपल्यासोबत बोलण्यासाठी आता एन डी पाटील शुगर केनचे चेअरमन दत्ताजीराव पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रमुख वाळवा व शिराळा विधानसभा प्रमुखपदी निवड झालेली आहे. तर नेमकी त्यांची निवड कशी झाली व त्यांच्या इथून पुढचे ध्येय धोरणं कशी आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्ते. नमस्कार. आपली जी आता 2 दिवसापूर्वी जी निवड झालेली आहे नेमकी कोणत्या पदावर निवड झाली, आपल्या इथनं पुढची रणनीती कशी असणार आहे? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप नाना व आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक नेते, वाळवा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय केदारदादा, तसेच शिराळचे आमचे मित्र तालुका अध्यक्ष अशोकदादा, या सर्वांनी एकत्रित येऊन काहीतरी विचारांनी माझ्यावर इस्लामपूर विधानसभा तसेच शिराळा विधानसभा या कार्यक्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. ह्या संबंधितांनी जी काय माझी निवड केलेली आहे ती निवड सर्वप्रथम मी असं ह्या सर्व लोकांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी जी केलेली निवड आहे ही 100% मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन. प्रामाणिकपणे त्या पदासाठी जे काय प्रयत्न करावे लागतील ते मी नक्कीच करीन. आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा यांनी जे एक विचार जोपासलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर या राष्ट्रीय लोकांच्या विचार त्यांनी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असून देखील अतिशय योग्य पद्धतीने लोकांची कामे करण्यासाठी, पक्षवाढीसाठी हे विचार जोपासलेले आहेत. तोच विचार आम्ही तळागाळापर्यंत न्यायचा आमचा प्रयत्न राहील. माझ्या निवडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे जे काय ध्येयधोरणे राज्यस्तरीयवर असतील, जिल्हास्तरीयवर असतील किंवा तालुकास्तरीयवर असतील, हे शेवटपर्यंत न्यायचा आमचा विशेष प्रामाणिक प्रयत्न राहील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका आमचे तालुक्याचे अध्यक्ष नेते आदरणीय केदारदादा यांच्या माध्यमातून कसं समोरं जाता येईल व सर्वसामान्य लोकांची कामे आम्हाला कसे करता येतील हेही आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबरीनं पक्ष संघटना, पक्ष वाढवण्यासाठी आमचे बूथनिहाय जे काय संघटन असेल, कार्यकर्त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या द्यायचं धोरण असतील, हे आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करू इच्छितो आहे. ह्या महाविकास आघाडीच्या प्रमुख 3 पक्ष जे आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांचे आम्ही समन्वय ठेवून विकास आणि विकासासाठी लागणारा निधी हा तालुक्यामध्ये शिराळा आणि वाळवामध्ये आदरणीय केदारदादा, अशोकदादा, आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून कसा जास्तीत जास्त आणता येईल ह्याच्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. दादा, आता आपण वाळवा तालुका, शिराळा तालुक्यात तरुणांची संख्या जास्त आहे. आपण एक संस्था इथं आणून आता ती चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचा प्रयत्न सुरू आहे आपला. अजून काय संस्था येण्यासाठी तसे काय आपले प्रयत्न आहेत का? तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण काय पाऊल उचलणार आहात? आम्ही जास्त सांगण्यापेक्षा करून दाखवलेल्या गोष्टी अधिक चांगल्या आहेत. केदारदादांच्या माध्यमातून अजितदादांशी आमची वारंवार अशा गोष्टींसाठी चर्चा होत असते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी वर्गातील जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो ह्या मोठ्या संस्थेच्या मार्फत आम्ही रोजगार आणि शेतकऱ्यांना असणारा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे. त्याचबरोबरीनं आणखी ज्या काय आमच्या संस्था करण्याचा मनोदय आहे त्याही आम्ही लवकरात लवकर त्या पूर्णत्वाला नेऊ. आणि आमच्या एक तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर आमच्या शिराळा तालुक्याचे अध्यक्ष यांना केदारदादांच्या माध्यमातून राज्यस्तरावरचं जे पद मिळालं गेलेलं आहे हे एक सूचक चांगलं सहयोग म्हटला जाईल की आमच्या पक्षाची दखल घेऊन, आमच्या कार्याची दखल होईल, आमच्या पक्षातील लोकांनी, वरिष्ठ लोकांनी
आमच्या लोकांना राज्यस्तरीयवर संधी देण्यासाठीचा ती एक चांगली संधी आहे आणि तेही म्हणजे आमच्या कामाची ती पोचपावती आहे असं आम्हाला म्हणावं लागेल. तर हे होते दत्ताजीराव पाटील यांनी सांगितलेलं आहे की त्यांची जी शिराळा विधानसभा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर त्या निवडीमध्ये ते तरुणांना एकत्रित करून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एव्हीएन मराठीसाठी शीतलकुमार शेटे, इस्लामपूर.